तर रात्री असं लेट पोहोचल्यानंतर झोप जरा अशी तशीच झाली. तर सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक करायचा होता. पण आमच्या ताईंनी ऑलरेडी खूप लवकर उठून बऱ्यापैकी सगळीच तयारी करून ठेवली होती. आणि त्या दिवशी होता आमच्या सगळ्यांचा उपवास. तर उपवास म्हणजे अगदी असा पूर्ण निर्जळी वगैरे असा काही उपवास आम्ही नाही केला. तर एवढे सारे पदार्थ काय काय आम्ही आणून ठेवलेले होते उपवासासाठी. त्यांनी ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवली होती. तर मग उपवासाच्या नावाखाली या सगळ्या गोष्टींवरती ताव मारत आम्ही सगळ्याजणी एकत्र बसून गप्पा गोष्टी करत होतो. तोपर्यंत माझी लेक उठून सगळ्या बहीण भावांशी तिला जे कालपासून इतका वेट करत होते तिचा, पण आम्हाला यायला उशीर झाला. सगळेजण उठून वाट बघत होते की अधिष्ठा कधी उठते तिच्याशी आम्हाला खेळायला कधी भेटतं याची. तर मग सगळ्या जणांनी तिला घेऊन लाड करत मस्त मस्त खेळत ते सगळे बसलेले होते. आणि मग नंतर पोरांना शाळेत देखील जायचं होतं. आमची सगळी स्वयंपाकाची तयारी वगैरेही सुरू होतीच, पण तोपर्यंत मुलांनाही शाळेत पोहोचवायचं म्हणून त्यांचीही आवरावरी होती. तर मग ताईंना वेळ नसल्यामुळे मग आज मी म्हटलं पूर्वाची आज वेणी आपण घालूया. मलाही तेवढीच प्रॅक्टिस पुढे मागे मलाही हे करावंच लागेल म्हणून मी देखील वेणी घालायचा काम हाती घेतलं आणि छानपैकी अशी सुंदर वेणी घातली. मग माझ्याकडे ड्युटी आली ती आमच्या छान छान बाळांना पोहोचवायची स्कूलमध्ये. मग मी रेडी होऊन स्कूलला त्यांना पोहोचवायला गेले स्कूटीवरती. तर त्यांना स्कूटीवरती मी शाळेत सोडत होते. तोपर्यंत माझ्या लेकीलाही मी घेतलेलंच होतं सोबत. तर ते जात आहेत ते बघून तिला फार रडू यायला लागलं की अरे ते कुठे जात आहेत, मला त्यांच्याशी खेळायचं आहे म्हणून. ते बघत तिने रडायलाच सुरुवात केली. मग जरा वेळ आम्ही तिथेच थांबून माझ्या लेकीला शांत करत आम्ही पुन्हा घरी यायला निघालो. तिकडे इतकं सुंदर वातावरण होतं, अगदी गावाकडचं सकाळचं वातावरण म्हणजे काही औरच मजाच असते. मग मी आणि माझी लेक अशी स्कूटीवरनं येत होतो. तोपर्यंत मी छोटासा व्हिडिओ काढून घेतला. मग नंतर घरी येऊन पुढच्या तयारीला लागलो. सवासणींच्या ऑलमोस्ट टाईम झालेला सवासणी येण्याचा. तर छानपैकी मी अशी पाटाभोवती रांगोळी काढली. अर्थात पाट नव्हते, बस्कर आम्ही ठेवलेले होते. त्याभोवती छान मला जमेल तसं डेकोरेशन करत आम्ही सवासण्यांसाठी रेडी झालो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.